नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणजे पवार कुटुंब। गेल्या काही महिन्यात राजकारणात ताणतणाव, वेगळे गट, राजकीय आरोप प्रत्यारोप, पण आता एका वेगळ्याच कारणामुळे हे कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे। कारण काय तर 2 साखरपुडे आणि 2 लग्न सोहळे। युगेंद्र पवारांच्या लग्नाचा किस्सा, त्यांच्या पत्नी कोण, लग्न कसं जमलं, सगळं सविस्तर बघणार आहोत। सुरुवातीला अजित पवारांचे सुपुत्र जय पवार आणि आता अजित पवारांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा झालाय। पवार कुटुंबात 2 लग्नांचा बार आता उडणार आहे। जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कोण आहेत? जय पवार यांची पत्नी तर तुम्हाला माहिती आहेच की एप्रिल महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या सुपुत्राचा साखरपुडा पार पडला होता। जय पवार यांची होणारी पत्नी म्हणजे ऋतुजा पाटील, या साताऱ्यातील फलटणचे प्रसिद्ध उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या। ऋतुजा पाटील या केवळ उद्योजकाची मुलगीच नाही तर स्वतःही आधुनिक, आत्मनिर्भर आणि उच्च शिक्षित आहेत। त्या सोशल मीडिया कंपनी सांभाळतात हे आपण आपल्या मराठी मंडळीवरच मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची ओळख काही वर्षापासून होती। दोघांनी एकमेकांना चांगलं समजून घेतलं आणि मग पवार कुटुंबाने त्यांच्या नात्याला मंजुरी दिली। या साखरपुड्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पवार कुटुंबातले ताणतणाव थोडे बाजूला पडले। साखरपुड्यापूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी मोतीबागेत जाऊन शरद पवार यांची भेट देखील घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेतला होता। त्या सोहळ्यामध्ये अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवार घराण्यातले सर्व लोक एकत्र जमले होते। राजकीय मतभेद असले तरी कुटुंबाच्या या आनंदाच्या प्रसंगी एकत्र येणं हे खूप एक वेगळं आणि बोलकं चित्र असतं। आता जय पवारांचा साखरपुडा झाल्यानंतर फार काळ न जाता अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा झालाय। त्यांचा साखरपुडा थोडा गुपचूप किंवा कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला असंच म्हणावं लागेल, कारण फार काही फोटो अद्याप समोर आलेले नाहीत। युगेंद्र पवार हे केवळ अजित पवारांचे पुतणेच नाहीत तर बारामतीमध्ये त्यांचे थेट राजकीय विरोधक देखील मानले जातात। शरद पवारांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू नातू म्हणून देखील त्यांची ओळख आहे। मंडळी, युगेंद्र पवारांच्या साखरपुड्याची एक गमतीशीर पार्श्वभूमी आहे, गोष्ट आहे। काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवारांचा वाढदिवस झाला। त्या वाढदिवसाला शरद पवारांनी त्यांना एकच प्रश्न विचारला असं म्हणतात की अक्षता टाकायची संधी कधी देणार? आजोबांचा हा प्रेमळ सल्ला किंवा सांगायचं तरी इच्छा म्हणा युगेंद्र पवारांनी मनावर घेतली आणि लगेचच साखरपुड्याचं नियोजन झालं। अजित पवारांचे पुतणे असलेल्या युगेंद्र पवारांचा साखरपुडा तनिष्का प्रभू यांच्यासोबत पार पडलाय। हा साखरपुडा अगदी घरगुती वातावरणात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत झाला। तनिष्का प्रभू या मूळच्या मुंबईच्या आहेत। त्यांचं शिक्षण प्रदेशात झालंय आणि त्यांनी फायनान्स या विषयात शिक्षण घेतलंय, एवढीच माहिती सध्या उपलब्ध आहे। मात्र पवार कुटुंबात आणखी एक उच्च शिक्षित, आधुनिक दृष्टिकोन असलेली नवीन सून येणार आहे, यावर मात्र शिक्कामोर्तब झालंय। आता युगेंद्र पवारांच्या साखरपुड्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली। त्या फोटोमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का आपल्याला अंगठ्या दाखवताना दिसत आहे, अगदी प्रेमळ आणि सहज हास्य करताना ते दिसत आहे। रोहित पवारांनीही शुभेच्छा देणारी पोस्ट केली आणि कौटुंबिक एकतेचा संदेश दिलाय। मंडळी, राजकारणात आता कितीही मतभेद, गडबाजी किंवा संघर्ष असला तरी पवार कुटुंब पारिवारिक कार्यक्रमाला एकत्र येतच असं आपल्याला वारंवार दिसलंय। आता पुढच्या काही महिन्यातच पवार कुटुंबात 2 मोठे विवाह सोहळे पार पडणार आहेत। तोपर्यंत राजकीय दृष्ट्या देखील शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।